hello, 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 my check, hello, 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 my check, hello, 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 my check, hello, 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 hello. Hello, 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 hello. या अनुषंगानं आपल्याला
स्कोर कार्ड वरती एक चांगली धावसंख्या उभी करतायत. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स शहापूर हा संघ मैदानावर खेळतोय. त्यांना फाईट देत असताना टीम वाघोबा शहापूर हा संघ मैदानावर. सर्व वाईट सरूंना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाजूने या. सीमारेषेच्या बाहेरून यायचं आहे, मैदानाच्या आतमधून कुणीही जायचं नाही. मॅच चालू असताना कुणीही आतमध्ये यायचं नाही, मैदानाच्या आतून कुणी जायचं नाही. गोलंदाज उमेश समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, मात्र फिल्डर येतोय लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं चेंडूवरती सुंदर फिल्डिंग. एकच धाव, एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 47 वरती जाऊन पोहोचलं. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पूर्वार्धात आपण आहोत आणि या पूर्वार्धाचा हा शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाजी करत असताना उमेशला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या षटकात राहिली. अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. धावफलकावर आहे 47 धावा. या चेंडूवर सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि निश्चितच एक धाव पूर्ण करतायत. व्यवस्थित कनेक्शन आलं नव्हतं. लेग बाईटचा इशारा येईल. 4 षटकांचा पूर्वार्ध संपला. धावफलकावर जोडतायत 48 धावा आणि 49 धावांचं आव्हान बॅटिंग करत असताना दिलंय वाघोबा स्पोर्ट्स शहापूर या संघाला. सरलांबे आणि खैरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला सूचना आहे, सरलांबे आणि खैरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जर 5 मिनिटांच्या आत आला नाहीत तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आपल्याला देण्यात येते आहे. ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं जी पॅनल्टी दिली जाईल त्या पॅनल्टीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स शहापूर संघाने 48 धावा जमवल्या आणि 49 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम वाघोबा 11 शहापूर हा संघ. 49 धावांचं मोठं लक्ष. 24 चेंडू 49 धावा, जवळजवळ एक जबरदस्त सरासरी राखत असताना या 48 धावा जमवल्या. 12.00 ची सरासरी राखली आराध्य स्पोर्ट्स संघानं आणि निश्चितच त्याचा पाठलाग करायचा आहे. कामेश अँड टीम अर्थातच वाघोबा शहापूर हा संघ मैदानावरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरच्या दोनही मॅचेस आपण पाहिल्या असतील तर या दोनही संघांनी मोठमोठ्या संघांना परास्त केलं. अगदी पहिल्याच मॅच मध्ये आराध्य स्पोर्ट्स शहापूर या संघानं जय बजरंग सापगाव सारखा मातब्बर संघ मैदानावरती नमवला. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर वाघोबा शहापूर या संघानं कृष्णाबाई वाफे सारखा मातब्बर संघ हरवला आणि द्वितीय फेरीची ही मॅच मैदानावरती सादर होतीये. 24 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान. सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा वाघोबा शहापूर. वाघोबा शहापूर संघाची सलामीची जोडी मैदानावर येते. ॲज युजुअल आपण पाहत असाल वाघोबा संघाचे 2
ढाणे वाघ मैदानावरती येत आहेत, बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल कामेश आणि त्याला साथ देईल प्रकाश. या दोन फलंदाजांच्या साह्यानं, या दोन फलंदाजांच्या साथीनं इथून डावाला सुरुवात केली जाईल. 24 चेंडू 49 धावांचं मोठं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. दुपारचं सत्र आहे. आपण पहा घड्याळात बरोबर पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. चला खैरपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. सरलांबा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खैरपाडा संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयोजन कमिटी आणि आमचे पाहुणे तुमची वाट पाहत आहेत. टॉससाठी या ठिकाणी सरलांबा संघ उपस्थित आहे. खैरपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉससाठी या. षटक पहिला आणि पहिल्या षटकावरती हल्ला बोल, जबरदस्त ताकदवर बॅटिंग मैदानावरती कामेश आक्रमक होतोय. आजचा दिवस प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि हा फॉर्म ठेवलाय जारी, ठोकलाय हा षटकार. मोठ्या फटक्यांवरती निश्चितच भर घातली जाते. मोठ्या फटक्यांमध्ये निश्चितच डील केली जाते. दोन षटकार येत आहेत. बॅटिंग करत असताना कामेशला आपण पाहत असाल, त्याला साथ देण्यासाठी प्रसाद हा फलंदाज मैदानावरती आलाय. 49 धावांचं महाकाय आव्हान आहे. मात्र हे आव्हान आमच्यासाठी छोटं ठरतंय की काय हे दाखवायला सुरुवात केली आहे. स्ट्राईक एंड वरती कामेश, गोलंदाज हर्षवर्धन यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेचलाय. लॉंग ऑन बाउंड्री वरती फिल्डर आहे, दूरवरनं येईल, अडवण्याचा प्रयत्न झालाय, असफल. कामेश ऑन फायर, ठोकलेला हा दमदार चौकार. 16 धावा. हॅलो, त्यावेळेस हा सुंदर चेंडू कामेशला माहिती आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती पेश करत असताना हलक्या हाताने प्लेस करतोय, सन्मान देत असताना चांगल्या चेंडूला, चेंडूला डॉट. धावफलकावर सुरुवात दमदार देतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती वैयक्तिक जोडतोय कामेश. मैदानावर बॅटिंग करतोय. या संपूर्ण मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. 49 धावांचं टार्गेट. यावेळेस हा सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू जाऊन विसावतोय डॉट. दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 16 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धाबांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करतायत टीम वाघोबा शहापूर मैदानावरती. मेन इन येलो, भंडाऱ्याची उधळण मैदानावरती करत असताना पिवळा रंग परिधान करून निश्चितच सुरुवात दमदार देत आहेत. धावफलकावरती एक चांगली सुरुवात. 16 धावा स्कोर कार्डवर बिनबाद, आक्रमक, आश्वासक, दमदार सुरुवात. आराध्य स्पोर्ट शहापूर आणि वाघोबा शहापूर, शहापूर नगरीच्या या दोन जबरदस्त टीम मैदानावरती खेळतायत. एकमेकांच्या समोर आव्हान उभं करतायत. द्वितीय फेरीची मॅच आहे.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 17 धावा, बिनबाद 17. सुरुवात दमदार करतायत जमवल्या. 49 धावांचं टार्गेट दिलंय आणि या टार्गेटला चेस करायला सुरुवात अतिशय सुंदर केली. यावेळेस हा फुलटो चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळतोय. गॅप सिलेक्शन प्रॉपर, दोन फिल्डरच्या मधनं दरी भेदली. चेंडू मैदानाच्या बाहेर. बॅट्समन प्रसादच्या बॅटचा क्लास. चौकार. तब्बल 21 धावा धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2023 चा हा थरार. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहत असाल तर एक दर्जेदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर आराध्य स्पोर्ट्स शहापूर संघानं चांगला खेळ दाखवला, पहिली मॅच जिंकली. त्यानंतर आपण पाहाल तर वाघोबा शहापूर संघानं वाफे संघाला नमवलं आणि द्वितीय फेरीमध्ये चाललेला हा सामना मैदानावरती एका बाजूनं आराध्य स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूनं वाघोबा स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपण पाहत आहे. 49 धावांचं आव्हान दिलंय. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतीये. धावफलकावरती दमदार सुरुवात. 21 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती प्रसाद आणि कामेश या दोन फलंदाजांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थानं आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, विजयाच्या समीप पोहोचवायचं आहे, विजयाचा सुगंध आम्हाला आमच्या नाकापर्यंत दरवळायचा आहे. या अनुषंगानं दर्जेदार बॅटिंग करतायत. यावेळेस हा सुंदर चेंडू सौरभ यासाठी ओळखला जातो. या अगोदरच्या मॅच मध्ये सौरभनं सुंदर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा सुंदर अचूक टप्पा पाहायला मिळत आहे. टप्पा खाल्यानंतर चेंडू वेगानं वळण घेत बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट पाहायला मिळाला. दर्जेदार गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारा करतायत सौरभ. यावेळेस हा चेंडू जास्त बाहेर होता. फॉलो करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव जरूर येईल, मात्र स्वतःवरती निराश आहे प्रसाद. माहिती होतं कदाचित हा चेंडू जर सरळ बाहेर गेला असता तर वाईट बॉलचा इशारा आला असता. यावेळेस एक सिंगल धाव येईल. धावफलकावर 22 धावा. आमच्या सोबत पॉप सर सुंदर हस्ताक्षर आणि या संपूर्ण सोहळ्याला खऱ्या अर्थानं आपल्या हस्ताक्षरानं सजवत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. त्याचबरोबर सुजयजी भगत सर आमच्या सोबत जोडले जात आहेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. भरपूर चांगली कामगिरी टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम आमच्या सोबत करते. प्रथमेश सर आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतोय. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीणचा एक सुमधुर आवाज आमच्या सोबत प्रसन्न चव्हाण सरांना आपण ऐकताय. त्याचबरोबर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी डांगरे सर बदलापूरवरनं. या दरम्यान पहा मित्रांनो, सॉफ्ट डिसमिसल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हातानं खेळून सेफ हँडनं खेळायचं होतं, मात्र फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. कामेशची झाली दांडी गुल. सुंदर चेंडू, काही कळायच्या आत चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि या मॅच मध्ये इथून एक मोठं ट्विस्ट निर्माण होत आहे. ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती, ज्या फलंदाजावरती विश्वास आहे, विजय मिळवून देत असताना जबरदस्त कामगिरी त्याची सातत्यानं राहिली होती. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात दमदार दिली होती. त्यानंतर आपण पाहताय तर माघारी पाठवलं जात आहे, फलंदाज बाद होतोय आणि खऱ्या अर्थानं इथून लागलेला हा 440 चा झटका टीम वाघोबा शहापूर या संघाला बनवायचे आहेत. तब्बल 49 धावा धावफलकावरती जवळपास अर्धा रस्ता पार करतायत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं चालू आहे. सौरभनं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी करायला सुरुवात केली. सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल तर एक अवांतर चेंडू, त्यानंतर चौकार आला, मात्र एक सुंदर कमबॅक सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करतोय. प्रसादला साथ देण्यासाठी हर्ष येतोय मैदानावरती. खांद्यावर जबाबदारी स्वीकारायची आहे, विजयाच्या दिशेनं संघाला घेऊन जायचंय. 49 धावांचा पल्ला पार करायचा आहे. जवळजवळ 12.25च्या रनरेटनं धावा बनवायच्या आहेत. या अनुषंगानं या मॅचची सुरुवात सुद्धा दमदार केली होती. 16 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहताय तर अगदी सुरुवातीला या षटकाच्या चौकार सुद्धा आला होता. असं वाटलं होतं की सहजगत्या वाघोबा संघ मैदानावरती हे टार्गेट पार करेल, मात्र क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगणं नेहमी कठीण असतं. गोलंदाज सौरभ यावेळेस बैठी जबरदस्त प्रहार केलाय, मात्र ताकद थोडीशी कमी. अचूक जागेवरती फिल्डर. गुड कमबॅक. यसचा एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. आराध्या 11 शहापूर संघ येतोय फ्रंट फूट वरती. एकोणपन्नास धावांचं आव्हान. सुरुवातच आपण पाहिली तर दमदार आली होती. 16 धावा आल्या होत्या,
त्यानंतर मात्र या षटकात सौरभनं लावलाय सुरुंग. लागोपाठ दोन फलंदाज बाद होत आहेत. टॉप ऑर्डरचे दोन बॅट्समन, दोन बुरुज ढासळत आहेत. कामेश बाद झाला, त्यानंतर हर्ष आल्या पावली तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार होतोय आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. दमदार सुरुवात निश्चितच झाली होती. त्यानंतर आपण पाहाल तर एक चांगलं कमबॅक सौरभनं आपल्या संघाला करून दिलंय. या षटकाचा निश्चितच विश्लेषण केलं जाईल. पहिला चेंडू अभांतर, त्यानंतर 4 डॉट सिंगल, 2 विकेट येत आहेत आणि खऱ्या अर्थानं इथून सुरुंग लावत असताना पाहायला मिळतोय टीम वाघोबा शहापूर या संघाच्या फलंदाजीला. नवीन बॅट्समन प्रसादला साथ देण्यासाठी बॅट्समन मैदानावरती येतोय. सचिन प्रसाद आणि सचिन या दोन खेळाडूंना मात्र इथून आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलायचा असेल तर इथून कामगिरी पार पाडावी लागेल. 49 धाबांचं पहाड या ठिकाणी पार करायचं आहे आणि सुरुवातच आपण पाहिली तर निश्चितच चांगली आल्यानंतर इथून डगमगते टीम वाघोबा शहापूर. कमबॅक केलं जाईल का? उठून उभं राहायचंय, उभं राहता येईल का? यावेळेस हा सौरभचा चेंडू, फिरकी आक्रमण जागेवरतीच पुन्हा एकदा पकडलं जात आहे. हॅट्रिक कंप्लीट होतीये. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मैदानावरती पेश करतोय मॅन फ्रॉम आराध्या स्पोर्ट्स शहापूर, गोलंदाज सौरभ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅट्रिक कंप्लीट. गुड बॉलिंग, अचूक टप्पा, जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर वेगानं बाहेर निघाला. फलंदाज सचिनला काही कळायचं आता. सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केला आणि लगेचच पहा मित्रांनो, जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या चेंडूवरती एक सुपर्ब यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं आणि पहा मित्रांनो, टेनिस क्रिकेट डॉट इन ची ही सुंदर प्रक्षेपण आपण पाहत असाल. अगदी मैदानाच्या आतमध्ये टाचणी पडलेली असेल ती सुद्धा तुम्ही तिथून टिपू शकताय. जबरदस्त क्वालिटीसाठी ओळखला जाणारा हा चॅनेल अर्थात टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम मित्रांनो आज टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये टेनिस क्रिकेट डॉट इन च्या वाहिनीला सर्वोत्तम मागणी का आहे याचं उत्तर आपण पाहत असाल. जबरदस्त कामगिरी प्रथमेश सर आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट डॉट इन चं तोंड भरून कौतुक करूया. जबरदस्त हा चेंडू होता, मात्र अंपायरचं कौतुक करावं लागेल कारण इतका टाईट कॉल असताना सुद्धा अगदी अचूक नजर आपल्याला पाहायला मिळतीये. पंच अमित डांगरे सर, त्याचबरोबर आम्हाला साथ देत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सुदीपजी आंबवणे सर, सुमितजी देशमुख सर, काय कामगिरी मैदानावरती पार पाडतायत. अगदी पहिल्याच दिवशी जर आपण पाहत असाल तर जबरदस्त स्पर्धेला सुरुवात झाली आणि अद्यापपर्यंत एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये डामडौलात चाललेला हा सोहळा साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2023 चा हा थरार, 2024 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो 2023 आताच आपल्यामधनं सरत आहे, अजूनही त्या आठवणी आपल्या मनामध्ये ताज्या आहेत. 2024 मध्ये आपण प्रवेश केलाय आणि खऱ्या अर्थानं येणारं हे नवीन संपूर्ण वर्ष माझ्या सर्व लाडक्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांना, क्रिकेटच्या सर्व दर्दी प्रेक्षकांना आणि क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व भावांना बहिणींना सुखाचं, समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं जावो, आरोग्याचं जावो अशी साई चरणी साई चषकामधनं आम्ही सर्वजण शुभेच्छा तुम्हाला देतोय. यावेळेस पहा सरलांबे संघानं नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारले. मित्रांनो आपण तयार राहायचंय. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळायचंय, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. गोलंदाज विशाल येतोय. आराध्या स्पोर्ट्स शहापूर संघाचा हा एक आश्वासक अष्टपैलू खेळाडू बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. निश्चितच 19 धावांचं योगदान बॅटिंग करताना दिलं. यावेळेस गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय, सुरुवात सुंदर केली आहे. हा तिसरा चेंडू येतोय. यावेळेस हा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने खेचलेला फटका, सिंगल, एका धाबेचं योगदान. पहिलं षटक दमदार सुरुवात केली होती कामेशनं. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहताय दुसरं षटक सौरभचं केवळ 6 धावा खर्च केल्या आणि तिथून त्यानं लावलेला सुरुंग आपण पाहताय. विकेट हॅट्रिक संपादन केले आणि आपल्या संघाच्या विजयाचा पहिला दरवाजा उघडतोय आणि हे तिसरं षटक चालू झालंय. विशाल गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर एक सिंगल धाबेचं योगदान या ठिकाणी दिलं जातं. या दोन फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी प्रसाद आणि माही या खेळाडूंनी 9 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. यावेळेस फटका जबाब आहे, ताकद भरपूर या फटक्यात. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर, आर पार भारदार संघर्षाचा केला शंखनाद. षटकार.
गोलंदाज विशाल. विशालच्या विरोधात इथून मात्र ठोकलेला हा विशाल फटका या मॅच मध्ये जान ठोकतोय. बॅट्समन माहीच्या बॅटमधनं हा सिक्सर. 8 चेंडू आणि 20 धाबांचा आव्हान. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो कधी रंग बदलेल सांगणं कठीण असतं. 9 चेंडू आणि 26 धाबांची गरज होती. यावेळेस ठोकलेला हा षटकार. समीकरण बदललं. 8 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. यावेळेस पहा मित्रांनो सुंदर गोलंदाजी, अभ्यासपूर्ण गोलंदाजी. विशाल भरपूर अनुभव. क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच कुठल्या परिस्थितीत कसं खेळायचं हे विशालला माहिती आहे. बाईच बाईचा इशारा. एका धाब्याची निश्चितच भर घातली जाईल. धावफलक थोडंसं पुढे सरकतंय, जाऊन पोहोचलं ते 30 वरती. 30 ऑन द बोर्ड. पोहोचायचं मित्रांनो 49 या मॅजिक फिगर पर्यंत. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 19 धावांचं आव्हान पार करायचंय. षटक चालू आहे. तिसरं विशाल गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंड वरती थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती सलामीवीर प्रसाद. यावेळेस हा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडेल फेकेल तोपर्यंत येत आहेत 2 धावा. 2 धावांची मदत आली आहे. धावफलक जातं ते जाऊन पोहोचलं 32 वरती. षटक या ठिकाणी संपन्न होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 32 धावा. 32. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 17 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धाबा. 17 का खतरा. धावसंख्या आहे ती 32. पोहोचायचं आहे मित्रांनो 49 या मॅजिक फिगरला. टच करायचंय, जायचंय तिथपर्यंत पोहोचायचंय. निश्चितच वाघोबा शहापूर आणि आराध्य स्पोर्ट शहापूर या 2 संघादरम्यान चाललेला हा महामुकाबला मैदानावरती. द्वितीय फेरीची मॅच. 32 धावा धावफलकावरती जोडतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल आता शेवटच्या 6 चेंडूंवरती. या संपूर्ण सामन्याचं भवितव्य. सामना आता मात्र इथून माही प्रसाद आणि माहीनं स्वप्न दाखवलंय. निश्चितच त्याच्या बॅटमधनं एक सिक्सर आपण पाहिला. प्रसाद सलामीसाठी आलाय. त्याच्या बॅटमधनं एक चौकार. अजूनही आबाधित बॅटिंग करतायत. 17 धाबांचं लक्ष पार करायचंय. 6-17. प्रणित गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर. पंच आम्हाला सांगतायत वाईट बॉल. अबांतरची धाव धावफलकावरती आम्ही जोडतोय. एका धाब्याची मदत आली. धावफलक पुन्हा एकदा थोडस सरकलं पुढे 33 या आकड्यावरती. 16 धाबांची गरज. 6 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का? यंगस्टर गोलंदाज प्रणित गोलंदाजी मार्कवरती आराध्य स्पोर्ट्स संघासाठी. स्ट्राईक एंड वरती माही ग्रेट फिनिशर. या चेंडूवरती गुणवत्ता पाहिली जाईल. आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पंच दंडित करतायत. अचूक नजर पाहायला मिळते आणि या चेंडूवरती सुद्धा एक व्हाईट बॉलची मोहर उमटवली जाईल. धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 15 धावा. समीकरण बदललं. 6 चेंडू 17 धावांची गरज होती. यावेळेस 2 धावा अवांतरच्या येत आहेत. फलंदाजाला निश्चितच आत्मविश्वास वाढतोय. स्ट्राईक एंड वरती माही या नावात दम आहे मित्रांनो. भारतीय संघाचा ग्रेट फिनिशर द लिजेंड महेंद्रसिंग धोनी. माही हे नाव आठवल्यानंतर तुम्हाला आठवेल. यावेळेस या चेंडूवरती मोहर येते. एका सिंगल धावेची नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल एका धावेची मदत येते. धावफलक थोडस पुन्हा एकदा वाटचाल करत 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा.
यावेळेस या चेंडूवरती बॅट फिरवतायत, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रणितला टप्पा सापडलाय, सूर सापडलाय. पहिले 2 वाईड बॉल, त्यानंतर आपण पाहत असाल तर अचूक टप्प्यावरती आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं. अगदी 6व्या-7व्या स्टंपवरती गोलंदाजी करत असताना जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाच्या रडार पासून दूर ठेवतोय. आता मात्र थोडासा स्टान्स पहा मित्रांनो, आपण पाहताय ऑफ स्टंप वरती येतोय. माहिती आहे माहीला इथून कव्हर करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती फटका येणं गरजेचं. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर. पुन्हा एका धावेची मदत येईल. अवांतरचे चेंडू मित्रांनो फार पाहायला मिळतात. या चेंडूंच्या माध्यमातून जर आपण पाहाल तर धाबा येताना पाहायला मिळत आहेत. तिसरा वाईड येतो या षटकाचा. धावफलकावर 36 धाबा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धाबांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धाबा. 4-13चं समीकरण आहे. स्ट्राईक एंड वरती माही. मोठ्या फटक्याची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस साफुल्ट चेंडू ऑन साइडला खेळतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने रवाना होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा माघारी पाठवलं जाईल. फलंदाजाला केलं जातंय धावबाद. लागलेला हा मोठा हादरा वाघोबा शहापूर या संघाला. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 36 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच संकटात सापडलेला संघ टीम वाघोबा शहापूर. 37 धावा धावफलकावर. या चेंडूवरती सिंगल एक धाव आली. त्यानंतर आपण पाहतोय तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी धावबाद होतोय आणि फलंदाज झालाय बाद. प्रसादला माघारी पाठवलं जाईल. सलामीचा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय आणि खऱ्या अर्थानं मोक्याच्या क्षणाला दिलेला हा धोका. यावेळेस या चेंडूवरती आक्रमण चढवले आडव्या बॅटनं. जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. षटकार येतोय. जबरदस्त आघात करत असताना बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय माही. जोपर्यंत माही मैदानात आहे तोपर्यंत मित्रांनो अपेक्षा, इच्छा निश्चितच वाढताना पाहायला मिळतील. अपेक्षा वाढताना पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहताय वाघोबा शहापूर या संघाला गरज आहे 2 चेंडू आणि 6 धाबांची. क्रिकेटचा हा खेळ क्षणाक्षणाला मित्रांनो रंग बदलणारा हा सामना, क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. 2 चेंडू 6 धाबांची आवश्यकता. माही स्ट्राईक एंड वरती उभा आहे. 2 चेंडू 6 धाबा बनवल्या जातील का? बिग फाईट मॅच मैदानावरती सादर होतीये. शहापूर शहराच्या, शहापूर नगरीच्या 2 ताकदवर झुंजार टीम मैदानावरती खेळतायत. या अगोदरच्या मॅच मध्ये आम्ही एका संघाला आपण मातब्बर संघाला परास्त केलंय. आपण पाहिलं असेल तर वाफे संघ परास्त झाला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल साबगाव सारखा मातब्बर संघ परास्त झाला. त्या 2 संघांना परास्त केलेल्या या 2 टीम मैदानावरती झुंजतायत. एका बाजूला वाघोबा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल टीम आराध्य स्पोर्ट्स शहापूर हा संघ. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच चांगली सुरुवात केली कामेशनं, निश्चितच सुरुवात दिली, त्यानंतर तो बाद झाला. तिथून लागली होती थोडीशी गळती. माहीनं डाव सावरलाय, प्रसादनं थोडीशी साथ दिली. इथून हा सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक बनवायचा आहे. 2 चेंडू 6 धाबांचं लक्ष. गोलंदाज प्रणित, यंगस्टर युवा खेळाडू प्रणित गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 6 धाबांचं लक्ष. माही सारखा मातब्बर खेळाडू समोर आहे. निश्चितच मैदानावरती चांगली कामगिरी राहिली आहे. या चेंडूवरती षटका ठोकल्यानंतर मात्र सामना खुला केलाय. 2-6चं समीकरण. यावेळेस समोरच्या दिशेला खेळतोय. फटका खेचलाय. लॉंग ऑन बाउंड्री वरती फिल्डर आहे. पकडताना थोडीशी चुकी आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावांची मदत. 2 धावा येत आहेत. धावफलकाला जोडतायत. आता मात्र 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. जबरदस्त रोमहर्षक पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत अजूनही 4 धावा. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मॅच जात आहेत. शेवटच्या मुवमेंट पर्यंत हा सामना रंगतोय. शेवटच्या मुवमेंट पर्यंत रोमहर्षकता आज सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सज्ज होतोय. पुन्हा एकदा ज्या फलंदाजानं स्वप्न दाखवलंय तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. माही ऑन फायर. या चेंडूवर चौकार ठोकायचा आहे.
या चेंडूवरती 4 धावा आल्या. चला सामना लगेच चालू करायचा आहे. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती माही. यावेळेस प्रणीतचा हा सुंदर चेंडू सरळ विकेट किपरनं कलेक्ट केला. या चेंडूवरती नक्की काय घडले आपल्याला पाहायचंय. इट्स अ सेफ डिलिव्हरी. पंचांचा निर्णय येतोय. हा वैद्य चेंडू आहे आणि हा सामना जिंकतायत आराध्य स्पोर्ट्स शहापूर. मित्रांनो हार्दिक हार्दिक अभिनंदन. गुड कौतुक टीम वाघोबा संघाचं सुद्धा.